नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे असं पाहतो की तेजसने आईसाठी छान गरम गरम सूप आणलेलं असतं आणि तो आईला सांगत असतो, आई हे घे, पटकन पिऊन घे, म्हणजे तुला जरा बरं वाटेल, छान वाटेल, धर, गरम गरम आहे। त्यावर आई म्हणत असते, काय रे तेजस, सतत तुम्ही मला काहीतरी खायला प्यायला लावत असता, यामुळे ना आता मला आजारी पडल्यासारखं वाटतंय। सतत थोड्या थोड्या वेळाने काही ना काहीतरी खायला लागतं मला। आता खरं तर सतत हे असं काही ना काहीतरी खायला लावून आजारासारखं आईला वाटत असतं। तर आता लगेचच तेजस हा आईला म्हणत असतो, आई अगं घे ग, हे बघ तुझ्या लाडक्या सुनेने दिलंय, मग तर झालं, चल घे पिऊन पटकन। आता तेजस खरं तर आईला बरं वाटावं म्हणून असं सगळं बोलत असतो। त्याबरोबर आई म्हणते, बरं, माझी सून का? आणि तुझं काय, तुझी बायको नाही आहे का ती? आता तुझी बायको नाही आहे का ती, असं आईने म्हटल्याबरोबर लगेचच तेजस हा गप्प बसतो। मनातल्या मनात तो म्हणत असतो, मला त्यांना बायको म्हणवण्याची खूप इच्छा आहे, पण त्यांनीच ठरवलं आई की बायकोचं कर्तव्य त्या फक्त नावापुरतं खोटं खोटं पार पाडणार आहेत, पण सुनेचं कर्तव्य मात्र खरोखर पार पाडणार आहेत। त्याबरोबर आता तेजसला गप्प राहिलेलं पाहून आई तेजसला विचारते, तेजस काय रे, काय झालं, तुझ्याशी बोलते ना मी, कुठे हरवून गेलास? त्याबरोबर आता आईला काही कळू द्यायचं नाही आहे, त्यामुळे तेजस हा लगेचच आईला म्हणतो, अगं आई काही नाही, मी आपलं ते जाऊ दे सगळं, बायको माझी आहेच त्या, हे घे तू आधी पिऊन घेसू, बायको आधी मैत्रीण। त्याबरोबर लगेचच आता आई विचारते, मैत्रीण, आता हे काय नवीनच शोधून काढलंस तू? त्याबरोबर आता लगेचच तेजस हा आईला म्हणत असतो, अगं आई विसरतेस का तू, आमचं लग्न होण्या अगोदर आमच्या दोघांमध्ये चांगली मैत्रीच तर होती ना, मगच तर आमचं लग्न झालं आहे। त्याबरोबर लगेचच इकडे आई म्हणायला लागते की हो रे, पण आता तुमचं लग्न झालं आहे, त्यामुळे आता तू जरा जबाबदारीने वागायला लाग, आता लग्न झालं आहे, जबाबदारीने वाग, असं आईने तेजसला म्हटल्याबरोबर तेजस लगेचच आईला विचारतो, काय झालं आई, माझं काही चुकलं आहे का? नाही म्हणजे तू असं बोलतेस म्हणून। त्याबरोबर लगेचच आता आई ही तेजसला सांगायला लागते की नाही रे, तसं काही नाही आहे, मी फक्त तुला सांगत होते, जाऊ दे, तू इथे बस माझ्याजवळ, मला काय बोलायचं आहे ते तुला कळेल। तेजस आईजवळ बसतो। आई त्याला म्हणत असते, हे बघ, आता मानसीच्या मनातले गैरसमज दूर झालेत की नाही? मग आता तू सुद्धा कामधंद्याचं बघायला हवंस, जोवर हातपाय मारणार नाहीस तोवर नोकरी कशी बरं भेटेल? त्यावर तेजस हा लगेचच आईला म्हणत असतो, हो आई, माझे प्रयत्न सुरू आहेत, काहीच दिवसात मला काम मिळून जाईल। त्यावर आई म्हणते, बरं, आणि त्याचबरोबर आता बाकीच्याही गोष्टी घ्या मनावर। त्यावर तेजस म्हणतो, बाकीच्या गोष्टी? आईला तो सांगतो, आई मी नोकरीचं बघतो, बाकी काय करणार? त्याबरोबर आई म्हणत असते, तेजस अरे असं काय करतोस, प्रत्येक गोष्ट या मुलाला मला उलगडून सांगावी लागते। त्यावर तेजस म्हणतो, आई अगं असं काय बोलतेस, काय झालं सांग ना। त्यावर आई म्हणत असते, अरे पुढच्या जबाबदाऱ्यांचं काय? तेजस म्हणतो, काय जबाबदारी आई? त्यावर लगेचच आता आई ही तेजसला म्हणायला लागते, तेजस हे बघ, आता प्रत्येक गोष्ट मला सांगायला लावू नकोस, तरीसुद्धा मी तुला सांगते, आता तुझा आणि मानसीचा छोटा पाहुणा या घरामध्ये येऊ दे। बघतोयस ना, गायत्रीने बंटीला तर कायम हॉस्टेलवरती ठेवलं आणि गीता व सूरज एकत्र राहत नाही, त्यामुळे त्यांचा प्रश्न काही येत नाही। त्यामुळे आता तू आणि मानसी तुम्हीच दोघांनी काहीतरी विचार करा, या घरात छोटा पाहुणा घेऊन या घरात त्याच्या हसण्याचे, रडण्याचे, खिदळण्याचे आवाज येऊ द्या, त्यामुळे घरातलं वातावरण कसं कायम हलकं फुलकं राहील। त्याबरोबर हे ऐकून आता मानसीला तेजसला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं। तेजसला ठसकाच लागतो। आई म्हणत असते, काय रे तेजस, काय झालं, पाणी देऊ का? तेजस म्हणतो, नाही आई नको, मी ठीक आहे। त्यावर लगेचच आई म्हणते, बरं वर बघ, म्हणजे तुला बरं वाटेल। तेजस वर बघतो, त्याला जरा रिलॅक्स वाटतं। आई म्हणत असते, बघ विचार कर तू, नाहीतर मी एक काम करते, थेट मानसीशी बोलते। आता मानसीशी बोलते असं आईने म्हटल्याबरोबर तेजस आईला विचारतो, लकीच्याबरोबर, त्यांच्याबरोबर काय? त्याबरोबर लगेचच आई म्हणायला लागते, तिलाच सांगते आता मी, जर तू माझं ऐकणार नशील तर मग शेवटी मला तिच्याबरोबर बोलणं आहे की नाही या विषयावर, पण त्या अगोदर मी पहिलं विठुरायाकडे प्रार्थना करणार आहे,
सगळं काही छान व्हावं यासाठी. तर दुसरीकडे सूरज दादा गीता वहिनीला सांगत असतो, गीता तुला माहिती आहे का, आपल्याला चॉकलेटची खूप मोठी ऑर्डर मिळालेली आहे. म्हणजे आता हळूहळू आपला टर्नओव्हरसुद्धा वाढणार बघ. अगं आपली ही ऑर्डर पूर्ण झाली ना की सगळं कसं छान होईल. ही आपली सगळ्यात मोठी ऑर्डर आहे गीता. त्याबरोबर आता गीता वहिनी सूरजदादाला म्हणत असते, होणार होणार, सगळं व्यवस्थित होणार सूरज, तुम्ही काही काळजी करू नका. तुमची जी इच्छा आहे ना ती पूर्ण होणार. सर्व तुमच्या मनाप्रमाणे होणार. फक्त एक गोष्ट, तुम्ही मेहनत करायची आणि कष्ट करायचे सोडू नका. मग बघा सगळं जसं तुम्हाला हवं ना तसं आणि तेच होणार. त्याबरोबर सूरजदादा हा हसणाऱ्या गीता वहिनीकडे बघतो आणि हसतच म्हणतो, गीता पण ह्या सगळ्यात मला तूसुद्धा माझ्याबरोबर हवी होतीस. आता तूसुद्धा हवी असं म्हटल्याबरोबर गीता वहिनी सूरजदादाला म्हणते, ते शक्य नाही आहे सूरज, तुम्हाला माहीत आहे ना. त्याबरोबर आता लगेचच सूरजदादा गीता वहिनीला म्हणतो, गीता शक्य नाही असं बोलायचं नाही, शक्य आहे, शक्य करू, सगळं शक्य असतं असं म्हणायचं. आपण सकारात्मकता सोडायची नाही. त्याबरोबर लगेचच आता इथे गीता वहिनी म्हणायला लागते की बरं नाही सोडत. मानसीने हे सकारात्मक राहण्याचं जे काही ठरवलं आहे ते संपूर्ण घरावरती प्रभाव पाडणार असं वाटते. मानसीमुळे ह्या घरात काहीतरी चांगलं होईल अशी आशा ह्या मनाला वाटते. बरं असो, आज मी इथे येण्यापाठचं खरं कारण तर मागेच राहिलं. आणि मग ती लगेचच तिथलं एक गुलाबाचं रोपटं काढते तिच्या पिशवीतून आणि ते सूरजदादाला दाखवते. सूरजदादा म्हणतो, हे काय गं. त्यावर गीता वहिनी सांगते, अहो ज्यावेळेस तेजस भाऊजी माझ्या घरी मानसीला भेटायला आले होते त्यावेळेस त्यांनी मानसीसाठी ही भेट आणली होती. पण तेव्हा मानसीने घेतली नव्हती. त्यावेळेस तेजस भाऊजी मला म्हणाले होते, वहिनी हे रोपटं सांभाळून ठेव, मी लकीचामच्या केसात ह्यातलं गुलाब मारणार आहे. म्हणून मग मी ठेवलं होतं. आता मानसी तर या घरी आली पण तिचं हे गिफ्ट मात्र तिकडे माझ्या घरीच राहून गेलं होतं. म्हणून म्हटलं ते द्यायला यावं. जसं हे गुलाब बहरत जाईल ना तसंच त्या दोघांचं प्रेमही बहरायला हवं सूरज, बरोबर ना. त्यावर सूरजदादा म्हणतो की हो तसंच होईल, काळजी करू नकोस, त्यांचं प्रेमही बहरत जाईल. आणि मग सूरजदादा हा लगेचच गीता वहिनीला म्हणतो, चल ह्या रोप आपण अंगणात ठेवू. गीता वहिनी म्हणते, नाही नको, मी नाही येत. त्यावर सूरजदादा तिचा हात पकडतो आणि तिला म्हणतो, चल मी चल म्हटलं ना. आणि मग तो तिला घेऊन जात असतो. मानसीला तेजसला तिने घरात हात पकडून नेलं होतं तो सगळा प्रसंग आठवायला लागतो. इतक्यात आता गीता म्हणायला लागते, नाही सूरज नको, मी नाही येत या घराच्या आत. त्याबरोबर सूरजदादा गीता वहिनीला म्हणतो, गीता चल, मी म्हणतोय ना तुला चल. मग काय आता बळजबरीने सूरजदादा गीता वहिनीला घेऊन अंगणापर्यंत येतो. आणि आता तो घराचा उंबरठा ओलांडायला चाललेलाच असतो गीताचा हात पकडून कीच त्या ठिकाणी गायत्री येते. आणि गायत्री आल्याबरोबर सगळं वातावरण स्पॉईल होत असतं. इथे आई आणि मानसी दोघीही खूप खुश असतात की खरोखर सूरजदादाने जर थोडी हिंमत दाखवली तर तो गीता वहिनीला घरातच घेऊन जाईल. पण त्या ठिकाणी गायत्री येते आणि म्हणते, सूरज काय करतोयस हे, आणि ही इथे काय करते. मी सांगितलं आहे ना हिने या घरात परत पाऊल ठेवायचं नाही म्हणून. मग आता खरं तर गायत्री ही खूप जोरात ओरडलेली असते. गीता वहिनी म्हणते, हे बघा जाऊबाई, त्यांची काही चूक नाही आहे, तुम्ही उगाच त्यांना बोलत बसू नका. इतक्यात त्या ठिकाणी लगेचच मानसी आणि आई दोघीसुद्धा येतात. मानसी म्हणत असते, अहो गायत्री वहिनी काय झालं, आणि गीता वहिनी काही अजून घरात आलेल्या नाही आहेत, त्या फक्त अंगणात आहेत. मग तुम्ही उगाचच्या उगाच एवढा आरडाओरडा का करताय. आणि गीता वहिनी घराच्या अंगणात येऊ शकतात ना त्यांच्या माणसांना भेटायला. नाही म्हणजे त्याला तर काही हरकत नाही आहे ना तुमची, आणि काही फरकही पडत नाही असती तरी. त्याबरोबर लगेचच आता इकडे गायत्री म्हणायला लागते, उठसूट कशी काय येतेस गा आमच्याकडे. खरं तर ना तुला अंगणात येण्याची बंदी केली नाही आहे ना कुणी, त्यामुळे तुला वाटेल तेव्हा वाटेल तसं तू ह्या अंगणात येत असतेस. बोल ना, यायचं आहे का तुला या घरात, बोल. त्याबरोबर आता मात्र गीता ही निरुत्तर झालेली असते, ती काहीच बोलत नसते. मानसी म्हणत असते, बोला गीता वहिनी काहीतरी बोला. तर गीता म्हणत असते की मला या घरात राहायला येण्यात काहीसुद्धा रस नाही आहे. मी इथे फक्त तेजस भाऊजींनी मानसीसाठी जे गिफ्ट घेतलं होतं ते माझ्या घरी राहिलं होतं म्हणून ते देण्यासाठी आली आहे. आता लगेचच तिने असं म्हटल्यावर गायत्री तिच्या हातातलं ते रोपटं खेचते आणि म्हणत असते की अच्छा, म्हणजे आज हे रोपटं तुझ्या इथे येण्यामागचं कारण आहे. तर मग मला आता हे रोपटंही नको आहे आणि तू देखील. आणि मग ती लगेचच रागाने ते रोपटं फेकून देता येईल असते. त्याबरोबर आता मानसी, गीता वहिनी, सूरजदादा, सुनंदा चौघंही मागून म्हणत असतात,
नका फोडू ते रोपटं, ऐकून घ्या आमचं. पण आता गायत्री त्यांचं कोणाचं काहीच ऐकत नाही, तर ती ते रोपटं फेकते. पण इतक्यात त्या ठिकाणी तेजस येतो आणि तेजस एकदम दबंग स्टाईलमध्ये ते रोपटं वाचवतो. आता रोपटं तर तेजसने वाचवलेलं असतं. हे बघून सगळ्यांचा जीव भांड्यात पडलेला असतो, सगळ्यांनाच जरा हायसं वाटलेलं असतं. तर तेजस हा लगेचच गायत्री वहिनीच्या पुढ्यात येऊन उभा राहतो आणि तिला म्हणत असतो, काय कंस मामा, काय फेकाफेकी काय सुरू आहे? कशाला उगाच फेकाफेकी वस्तुकांची करताय? आणि काय ना, तुम्ही विसरताय म्हणून तुम्हाला आठवण करून देतो. मी अजूनही घरातच आहे त्यामुळे झेलाझेलीची माझी सवय काही गेलेली नाही आहे. आठवतंय ना काही? बाय द वे. आता पुढे तेजस म्हणायला लागतो. त्याबरोबर लगेचच गायत्री त्याला थांबवते आणि म्हणते, आता ह्या रोपट्यावरून भांडण करणार आहेस का तू माझ्याशी? त्यावर तेजस हा गायत्रीला म्हणायला लागतो, मी तुमच्याशी भांडण कशाही विषयावरून करू शकतो, पण आता हे रोपटं हेच कारण बनलं आहे. मग काय याच्यावरून? त्याबरोबर लगेचच आता पुढे तेजस गायत्रीला म्हणत असतो, हे रोपटं मी लकी चामना गिफ्ट केलेलं आहे, त्यामुळे हे रोपटं कुठेच जाणार नाही, इथेच राहणार. कळलं तुम्हाला? त्याबरोबर लगेचच आता गायत्री म्हणायला लागते, तेजस तू. त्यावर तेजस म्हणतो, बोला ना. काय? मी? एक मिनटं, माझ्याशी नीट बोलायचं. त्यानंतर आता तेजस हा मानसीकडे येतो आणि मानसीला म्हणत असतो, लकी चाम, ज्या वेळेस मी तुमच्याकडे हे रोप द्यायला आलो होतो त्यावेळेस तुम्ही माझ्यावर नाराज होता म्हणून तुम्ही हे घेतलं नव्हतं, पण प्लीज आता तरी स्वीकारा ना. आता इथे विनोद मनातल्या मनात म्हणत असतो, मानसी काही आता हे रोप घेणार नाही, कारण तिच्यामध्ये आणि तेजसमध्ये फक्त मैत्री आहे. पण मग रोप तर गुलाबाचं आहे, म्हणजे प्रेमाचं प्रतीक, त्यामुळे मानसी घेणार नाहीच. पण मानसी आता रोप घेते आणि इथे विनोदचाच चांगलाच पचका झालेला असतो. विनोदला कळतच नसतं की नेमका काय प्रकार आहे, हे सगळं काय सुरू आहे. त्यामुळे तो आता विचार करतो की जाऊ दे, आपण इथून जावंच, आणि मग तो लगेचच तिकडनं निघतो. त्याबरोबर लगेचच इकडे गायत्री ही म्हणायला लागते, वा मानसी वा, शब्बास, स्वतःच्याच वडिलांच्या मारेकऱ्याबरोबरला एवढ्या लवकर माफ कसं काय केलंस गं तू मानसी? नाही म्हणजे ठीक आहे, तू सासूबाईंचं मन वळवलंस, तेजसला वेडा नाही आहे हे सिद्ध करून. तेजसबरोबरही चांगलं राहायला लागलीस, सगळ्यांची मनं स्वतःच्या बाजूने करून घेतलीस खरी, पण एक मुलगी म्हणून तू हरली आहेस मानसी, हरली आहेस. स्वतःच्याच वडिलांच्या मारेकऱ्याला तू हे असं मोकाटपणे सोडून दिलं आहेस. त्याबरोबर तेजस आवाज चढवतो आणि गायत्रीला म्हणत असतो, वहिनी तुम्ही. त्याबरोबर लगेचच आता गायत्री म्हणत असते, तू गप रे. मानसीच्या वडिलांच्या मारेकऱ्याबरोबर मला काहीसुद्धा बोलायचं नाही आहे, मी मानसीबरोबर बोलते. आणि मग गायत्री वहिनी मानसीला म्हणायला लागते, बोल ना मानसी, आता बोल, आता का गप्प बसलीस? त्याबरोबर मात्र आता मानसी ही खरोखर निरुत्तर झालेली असते. तर गायत्री ही तिला म्हणत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, तू हे जे काही सकारात्मकता वगैरे घडवून आणायचं ठरवलं आहेस की नाही, ते सगळं ह्या घरात होणार नाही. ह्या घरात जे मी ठरवलं आहे ते आणि तसंच होणार, कळलं ना? आणि गीताला ह्या घरात घेऊन येण्याचं तुझं जे काही स्वप्न आहे ना, ते मी कायम स्वप्नच राहू देणार, मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही. समजलं तुला? त्याबरोबर आता लगेचच मानसी म्हणत असते, बरं ठीक आहे वहिनी, माझं स्वप्न म्हणून सोडा, पण तुम्ही तुमच्या मर्जीने खरं सांगा. जर खरोखर गीता वहिनींना या घरात परत यायचं असेल, परत सगळं छान करायचं असेल, सूरजदादांची त्यांना घरात आणण्याची इच्छा असेल, तर तुम्ही त्यांना येऊ द्याल घरात? बोला ना. तर तुम्ही त्यांची इच्छाशक्ती आणि त्यांचा हक्क दोन्हीही कसं नाकाराल? आहे तुमच्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर? आता मित्रांनो, बघायला गेलं तर मानसीने गायत्रीला अगदी व्यवस्थित आणि मुद्द्याचा प्रश्न विचारलेला असतो. गायत्री ही निरुत्तर झालेली असते. तर लगेचच ती गीताला विचारते, गीता येशील घरात परत? त्याबरोबर गीता वहिनीला आठवतं की तिने गायत्रीला लेखी असं लिहून दिलेलं आहे की मी गीता सूरज प्रभू, माझा प्रभू कुटुंबियांशी आज कायमचा संबंध संपतोय. आजच्या नंतर मी कधीच प्रभू कुटुंबियांबरोबर संबंध ठेवणार नाही, संपर्क करणार नाही, आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या नवऱ्याबरोबरही काही संबंध नाही. मी लवकरात लवकर हे घर सोडून परत जाईन आणि पुन्हा कधीच या घरात परत येणार नाही. त्याबरोबर लगेचच आता इथे गायत्री म्हणत असते, झालं लिहून? त्यावर गीता म्हणते, हो वहिनी झालं. आणि मग लगेचच ती तिकडनं निघून गेलेली असते. गायत्री वहिनी म्हणत असते, आठवलं असेल ना सगळं जुनं? काय मग सांगितलं नाहीस का सगळ्यांना सगळं? त्याबरोबर मात्र आता मानसी ही काही बोलत नसते. तर आता लगेचच इथे सूरजदादाला आठवत असतं की एकदा
तो गायत्री वहिनीकडे आला होता आणि तिला म्हणाला होता, गायत्री वहिनी, आज खरंच मी तुमच्यामुळे जिवंत आहे, त्यामुळे तुम्ही मला जे सांगाल ना ते करायला मी तयार आहे. अगदी काहीही सांगा तुम्ही मला, मी करेन. आणि मग सूरजदादाला आठवतं की गायत्रीने त्याला म्हणाली होती की मला तुझी बायको गीता या घरात नको आहे, त्यामुळे तू गीताला आत्ताच्या आत्ता ताबडतोब घराबाहेर काढ. आणि गायत्रीच्या सांगण्यावरून सूरजने तसं केलं देखील होतं. इथे आता लगेचच तेजसच म्हणायला लागतो की हो, आणायचं आहे सूरजदादाला गीता वहिनींना या घरात परत. बोला ना, तुमची काही हरकत आहे? तुम्ही काही ऑब्जेक्शन घ्याल? बोला. त्यावर मात्र आता गायत्री ही काहीच बोलत नाही आणि तिकडनं निघून जायला लागते. तर इथे तेजस म्हणत असतो, का नाही सांगितलंस तू सूरजदादा की तुझं किती प्रेम आहे गीता वहिनीवर? बोल ना. तर गीतासुद्धा जायला निघालेली असते. आता गीता ही तिकडनं जात असताना सूरजदादा, तेजस हे दोघं तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतात, पण गीता काही थांबत नाही. तर आता लगेचच इथे मानसी ही गीताला भेटायला तिच्या घरी आलेली असते आणि मग ती गीताला म्हणत असते, गीताताई, का वागताय तुम्ही असं? सांगा ना. अहो, तुमच्या मनातसुद्धा प्रभूंच्या घरात परत यायचं असंच आहे ना, मग तुम्हीसुद्धा परत काय येत नाही आहात? बोला. त्यावर गीता वहिनी म्हणते, मानसी, तुला काय वाटतं, मला यायचं नसेल का परत प्रभू निवासात? त्यावर मानसी म्हणते, मला माहिती आहे, खात्रीनिशी माहिती आहे की तुम्हाला या घरात परत यायचं आहे म्हणून, पण मग काल घरापासून लांब लांब पळताय तुम्ही. त्यावर गीता वहिनी मानसीला सांगते, कारण मी तसं गायत्री वहिनींना लिहून दिले. आता हे ऐकून मात्र मानसीला खूप मोठा धक्काच बसलेला असतो. तर दुसरीकडे आता मानसीने गायत्रीला चॅलेंज केलेलं असतं की या एकादशीला गीता वहिनी घराच्या अंगणात येणार आणि त्यानंतर प्रभूंच्या तिन्ही सुना मिळून एकत्र मंगळागौरसुद्धा पूजणार. लक्षात राहील ना की फळावर लिहून देऊ, असं सुद्धा मानसीने गायत्रीला विचारलेलं असतं. हे सगळं ऐकून गायत्रीला खूप राग आलेला असतो. त्यामुळे ती आता तिच्या रूममध्ये आलेली असते आणि स्वतःचा राग एकटीच स्वतःमध्ये व्यक्त करत असते. इतक्यात त्या ठिकाणी तिचा मुलगा आलेला असतो. आता येताना त्याने छान ड्रॉइंग बनवलेलं असतं आणि आता तो ते गायत्रीला दाखवत असतो. त्याबरोबर आता मानसीचे शब्द गायत्रीला आठवत असतात की ह्या घरात आता प्रभूंच्या तिन्ही सुना एकत्र असणार आणि मंगळागौरसुद्धा तिघीही एकत्र पूजणार. लक्षात राहील ना गायत्री वहिनी की लिहून देऊ काय? त्यानंतर आता इथे मानसी ही सूरजदादाला विचारत असते, सूरजदादा, का आणत नाही आहात तुम्ही गीता वहिनींना या घरात परत? सांगा ना. कारण तुम्ही गायत्री वहिनींना लेखी लिहून दिलं आहे म्हणूनच ना. बरोबर बोलते ना मी? सूरजदादा काहीच रिॲक्ट करत नसतो. तर दुसरीकडे गायत्री ही सूरजदादा आणि गीता वहिनीकडून तिने जे लिहून घेतलेलं असतं ते बघत राहिलेली असते आणि मनातल्या मनात ती म्हणत असते, मानसी, याच्यामुळेच गीताला आणि सूरजला एकत्र या घरात आणणं तुला कधीच शक्य होणार नाही, कधीच नाही. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओ आवडला की व्हिडिओला लाईक करत चला. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता आजच्या पुरतं इथंच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.